हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मोकळी सुटसुटीत चविष्ट उपवासाची साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासाला अशी साबुदाणा खिचडी झटपट बनणारी साध्या सोप्या पद्धतीने मस्त मोकळी खमंग अशी साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा। एकदम टेस्टी झालेली आहे, एकदम मस्त बनवलेले आहे। कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने एकदम छान अशी ही साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल एकदम मोकळी छान झालेली आहे। तर नक्की या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ते साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी इथे रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला आहे। मऊ मोकळा असा भिजलेला साबुदाणा घ्या। आता साबुदाणा छान भिजलेला आहे। आता बाजूला ठेवून देऊया। इथे बघा 4 ते 5 हिरवी मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून इथे तोडून घालते। हे छान असं वाटून घेऊया। हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे। हिरवी मिरची वाटून घेतली की सगळीकडे छान अशी लागली जाते आणि छान अशी झणझणीत मस्त आपली खिचडी तयार होते। इथे 2 मीडियम साईजचे बटाटे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। साल काढून घ्यायचा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचा। इथे बघू शकताय दोन्ही बटाटे मी खिसून घेते। या पद्धतीने बटाटा खिसून घेतलेला आहे। 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर इथे बघू शकताय साबुदाण्यामध्ये जे तुम्ही उपवासला मीठ खात असाल ते मीठ घालून घ्या चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। आता मी लोखंडाच्या कढईमध्ये खिचडी बनवते। तुम्ही कोणत्याही कढईमध्ये खिचडी बनवता त्या कढईमध्ये इथे बघू शकताय थोडंसं मी तूप घालून घेते। तुम्ही तूप तेल काही घालू शकता। थोडंसं मी साजूक तूप घालते। छोटी पळी मी तूप घातलेला आहे। आता त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची वाटलेली आहे ती घालून घ्यायची आणि 2 मिनिटं परतून घ्यायची। हिरवी मिरची घातलेली आहे आणि चांगली परतून घेते बघू शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये जो बटाटा खिसलेला आहे तो पाणी नितळून पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा। पूर्ण पाणी नितळायचं नाहीतर हे चिकट होऊ शकतं बटाटा आणि खाली जास्त चिकटू शकतो किंवा खिचडी आपली चिकट बनवू शकते। त्यामुळे पाणी नितळून नंतर यामध्ये घालूया। सगळा बटाटा पाणी नितळून घातलेला आहे। 2-3 मिनिटं बटाटा हा परतून घ्यायचा। खिसून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। 2-3 मिनिटं मी बटाटा छान परतून घेतलेला आहे। चांगला मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये जो साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा। इथे मी साबुदाणा घातलेला आहे सगळा आणि साबुदाणा घालून आपण छान 3 ते 4 मिनिटं यामध्ये परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने साबुदाणा मी बटाट्यासोबत 2-3 मिनिटं या पद्धतीने छान परतून घेते। बघू शकताय साबुदाण्यामध्ये सगळा बटाटा मिक्स करून घ्यायचा। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतरच यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। बघू शकताय सुरुवातीला हे चिकट वाटत असलं तर जसजसं हे छान जसजशी आपली खिचडी भाजते तसतसं हे छान असं मोकळं सुटसुटीत होतं। इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार कूट घाला। अंदाज घेतच भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। मी हे छान मिक्स करून चांगली ही खिचडी भाजून घेते। गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि चांगली मी भाजून घेते। खाली वर करत भाजायची बघा, म्हणजे छान सगळीकडे भाजली जाते आणि मस्त मोकळी तयार होते। अजून थोडंसं मी कूट घालून घेते। तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट घाला तुमच्या आवडीनुसार। इथे बघू शकताय थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून आणि मी छान भाजून घेतलेले आहे। बघा इथे 7 ते 8 मिनिटात बघा मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे आणि भरपूर बटाटा असा खिसून घातला की मस्त एकदम छान बनते बघा। मस्त मोकळी सुटसुटीत आपली खिचडी तयार झालेली आहे। सुरुवातीला तुम्हाला चिकट वाटत होती बघा, आता एकदम मोकळी सुटसुटीत छान तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी बनते। झणझणीत चविष्ट अशी आपली खिचडी बनते बघा। उपवासाची छान अशी साबुदाणा खिचडी तुम्हाला बघून कळत असेल मस्त झालेली आहे, एकदम मस्त मोकळी। तुम्ही तुमच्या उपवासला कोणत्याही उपवासला अशी साबुदाणा खिचडी बनवून बघा। मस्त एकदम छान झणझणीत आणि झटपट झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। मस्त मोकळी सुटसुटीत अशी आपली साबुदाणा खिचडी बनलेली आहे आणि एकदम कमी साहित्यात चविष्ट झणझणीत आणि मस्त। तुम्हाला
या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तुमच्या उपवासला साबुदाणा खिचडी बनवून बघा. एकदम टेस्टी बनते, झणझणीत चविष्ट होते. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.